आपण पाहत आहात नॅशनल सर्कल न्यूज। मोर्शी तालुक्यातील उदखेड येथील शेतकऱ्यांच्या पांदण रस्त्यावरच उपोषण सुरू। शेतात पाणी येऊन पिकांची नासाडी होत असल्याकारणाने नाले काढून देण्याकरिता शेतकऱ्यांची मागणी होत आहे। मोर्शी तालुक्यातील उदखेड येथील शेतकऱ्यांच्या रस्त्याच्या धुऱ्यावरील जाणारा पांदण रस्ता केला, मात्र रस्त्याच्या बाजूला नाली असल्याने शेतकऱ्यांच्या पावसाळ्यात शेती पिकांचे मोठे नुकसान होत आहे। याकरिता संबंधित विभागाला निवेदन देऊन दिनांक 25 मे रोजी उदखेड येथील शेतकरी शेताजवळील पांदण रस्त्यावरच उपोषणाला बसले आहे। दिनांक 27 मे रोजी उपोषणाची दखल घेत महसूल विभागातील व बांधकाम विभागातील कर्मचाऱ्यांनी उपोषणस्थळी भेट दिली व शेतकऱ्यांच्या समस्या लक्षात घेत यावर लगेच पर्याय काढून समस्या निकाली काढण्याचे आश्वासन दिले। यावेळी बांधकाम विभागाचे निलेश खळसने, महसूल विभागाचे तलाठी राजेश संतापे, मंडळ अधिकारी उके मॅडम, माजी जिल्हा परिषद सदस्य सुखदेव पवार, गावाचे सरपंच राठोड, सामाजिक कार्यकर्ते अशोक ठाकरे उपोषणस्थळी होते। पहा सविस्तर बातमी नॅशनल सर्कल न्यूज। जिल्हा प्रतिनिधी अनिल ठाकरे। साहेब, या ठिकाणी उदखेड येथील शेतकरी शेतीच्या समस्येसंदर्भात उपोषणाला बसले होते आणि त्या ठिकाणी आपण येऊन या उपोषण मंडपाला भेट दिली आणि त्यांच्यासोबत तुमची काय चर्चा झाली? आज म्हणजे ते उपोषण सोडणार की नाही सोडणार किंवा काय आहे त्याच्याबद्दल तुम्ही आज काय मार्ग काढणार आहे सांगाल तुम्ही? आपण सर्वप्रथम आल्याबरोबर त्यांना आपण जी त्यांच्याकडून वस्तुस्थिती जाणून घेण्याचा प्रयत्न केला, तशी आपल्याला बऱ्यापैकी माहिती होतीच कंडिशन। त्यांची मेन मागणी आहे नाल्या करण्याची आणि नालीचा कसा इथं जे शेत आहे ऑलरेडी नैसर्गिक याचा जो उतार आहे, इकडचे शेत उंच आहेत, इकडचे शेत डाऊन आहेत, म्हणजे पाण्याचा जो प्रवाह आहे तो असा पसरटप्रमाणे एकाकडे जाते उतार भागाकडे। आता जर आपण त्यांची मागणी आहे की नाल्या करून द्या, तर नाल्या करून दिल्या तर ते एकाच ठिकाणी कॉन्सन्ट्रेट होऊन त्यांच्या शेतात पाणी जाईल याची आपण त्याला जाणीव करून दिली, त्यांनाही जाणीव आहे सर्व गोष्टी झाल्या, इथं महसूल प्रशासनही होतं। तर आता प्रॉब्लेम हा आहे की जर त्यांची जी मागणी आहे की दोन्ही साईडनं नाल्या पूर्ण करून द्या, याच्यामध्ये आता थोड्या अडचणी आहेत, तांत्रिक अडचणी, शेतकऱ्याचा विरोध आहे, बाजूच्या त्यांचा विरोध आहे। याच्यामध्ये आता म्हणजे आपण महसूल प्रशासनाला इन्व्हॉल्व करून जे आता शासनाचे दिशानिर्देश आहेत की जर पांदण रस्त्यावर कोणी अडवणूक करत असेल तर त्याच्यावर बळाचा वापर करणे किंवा प्रशासनाचा वापर करून ते करा। तर ह्या सर्व घडलेल्या घडामोडी मी वरिष्ठ अधिकाऱ्याच्या निदर्शनास आणून देतो आणि त्यांच्याकडून म्हणजे बाकीच्या शेतकऱ्यांना कन्व्हिन्स करण्यासाठी काय करता येईल किंवा मग दुसरी काही ॲक्शन घेता येईल का त्याच्याबद्दल मी त्यांना कल्पना देतो आणि सरांच्या म्हणजे मान्य तहसीलदार साहेबांच्या मार्गदर्शनाखाली आता याच्यावर माझ्या हिशोबानं बंदोबस्त वगैरे लावून या सर्व नाल्या करण्याची कारवाई करण्यात येईल। तरी मी त्यांना परत विनंती करतो की ह्या सगळ्या प्रोसेस होती ना, शासन काम करण्याच्या मागं आहे, त्यांनी उपोषण मागं घ्यावं। अधिकारी कर्मचारी आणि बांधकाम विभागाचे आले, त्यांनी इथे काय मार्ग काढला, काय पर्याय काढला त्यांनी तर म्हटलं दोन्ही साईडनं कसा नाल्या काढून देतो, पण कसा पुढचा शेतकरी कसा नाल्या काढू देत नाही, ते कसा पुढे कसा तहसीलदाराकडे जाऊन भेट घेतो म्हणते, त्याचं निवारण करतो म्हणते आणि जोपर्यंत कसा नाल्या काढून देणार नाही तोपर्यंत कसा आहे मी उपोषण मागं घेणारच नाही। ठीक आहे। त्याचबरोबर माजी जिल्हा परिषद सदस्य सुखदेवरावजी पवार या ठिकाणी सुद्धा त्या शेतकऱ्याच्या भेटीला आले, उपोषण मंडपाला त्यांनी भेट दिली आणि त्यांचं याच्यावर काय म्हणणं आहे, ते काय मार्ग काढतील, काय सांगणं त्यांचं ते सुद्धा आपण त्यांच्याकडून ऐकून घेऊ। नमस्कार। उपोषण मंडपाला भेट दिल्यानंतर संबंधित शेतकऱ्याच्या समस्या मी ऐकून घेतल्या। याच मंडपात सार्वजनिक बांधकाम विभाग आणि महसूल विभाग संयुक्तपणे चर्चा झाली, त्यांनी समस्येवर तोडगा काढण्याचा प्रयत्न केला। पण काय करावं लागतं, शेतकरी बांधवांच्या ज्या समस्या असल्या तर त्या पहिले साम म्हणजे समजावण्याच्या दृष्टीनं मग काम करावं। जर ते समजत नसतील तर बळाचा वापर करून जो महसूल विभागाकडून जो रस्ता आहे पांदण रस्ता तो जाणारच, त्याकरिता शेतकरी